तिकडे नागपूरच्या कळमना मार्केटमध्ये उद्या मतमोजणी होणार आहे। स्ट्रॉंग रूम मधून मतमोजणी केंद्रापर्यंत सुरक्षित कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे। या कॉरिडॉरमधूनच मतमोजणी केंद्रावर ईव्हीएम मशीन नेण्यात येतील। कॉरिडॉरमध्ये सीसीटीव्ही त्याचबरोबर 3 स्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। उद्या सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी सुरू होणार आहे आणि स्ट्रॉंग रूम मधून जो ईव्हीएम मशीन जे आहे त्या मतमोजणी केंद्रावर आणण्यासाठी हा सुरक्षित असा रस्ता तयार करण्यात आलेला आहे। हे शेजारी तुम्ही बघताय, या ठिकाणी स्ट्रॉंग रूम आहे। सगळ्या ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यात आलेले आहे। पहिल्या फेजचं मतदान झालं तेव्हापासून सकाळी त्या मतमोजणीसाठी जेव्हा मतमोजणी केंद्रावर आणल्या जाणार आहे त्यासाठी हा मार्ग तुम्ही बघू शकता। अत्यंत सुरक्षित लाईट्स लावण्यात आलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं सीसीटीव्ही हे बघा, या ठिकाणी या संपूर्ण मार्गावर सीसीटीव्ही या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। म्हणजे अत्यंत चोख सुरक्षित या सगळ्या ईव्हीएम ज्या आहेत त्या स्ट्रॉंग रूम मधून या ठिकाणी मतमोजणी केंद्रावर आणल्या जाणार आहे। त्यासाठी हा सुरक्षित मार्ग। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या पावसाचाही अंदाज वर्तवलेला आहे, त्यामुळे ऊन लागणार नाही आणि पाऊसही लागणार नाही याची काळजीही या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। तसं वॉटरप्रूफिंग या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। हे बघा, आणि हा संपूर्ण जवळपास 70 ते 80 मीटरचा हा रस्ता जो आहे, हा कॉरिडॉर जो आहे तो या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। याच कॉरिडॉरमधून उद्या सुरक्षितपणे ईव्हीएम जे आहे त्या मतमोजणी केंद्रापर्यंत येणार आहे। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।